काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ गुहागरवासियांकडून शहरामध्ये एक मूक मोर्चा काढून सदर दहशतवादाविरोधात कठोर कारवाई व्हावी याचे निवेदन गुहागर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले। शनिवारी सायंकाळी गुहागर शहर नाका येथे सर्व गुहागरवासी एकवटले। यामध्ये विवेक गानू, ॲडव्होकेट संकेत साळवी, प्रसाद वैद्य, दीपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, निलेश मोरे, राज विखारे, शार्दूल भावे, श्यामप्रसाद आठवले, हेमंत बारटक्के, प्रथमेश दामले, संतोष वरंडे, प्रभुनाथ देवळेकर आदीसह स्नेहा वरंडे, उमा बारटक्के, सौ आठवले, पारिजात कांबळे, स्नेहा भागडे आदींसह महिला व पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता। या ठिकाणी भारत माता की जयच्या घोषणा देत हा मूक मोर्चा गुहागर तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला। त्यानंतर विवेक गानू यांनी सदर हल्ल्याबाबतचे व एकूण सध्याची कारवाईवर भाष्य केले। तसेच दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर या महत्त्वाच्या विषयाचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार परिक्षित पाटील स्वतः कार्यालयाच्या आवारामध्ये येऊन शहरवासियांचे निवेदन स्वीकारले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।